काका तुमचं वय आता 86 बरोबर. पण तुमच्या वेळेस पीटी होतं का, त्यावेळेस फिजिकल राहायचं का? म्हणजे इतक्या वयात पण तुम्ही आज तंदुरुस्त आहे. तुमच्या वेळेस पीटी राहायची का? नव्हते तसे. नव्हते. तुमच्या वेळेस हे कोणते होते मूवी, कोणते कोणते व्हायचे त्यावेळेस? ऍक्टर फेमस कोणते होते तुमच्या वेळेसचे? ऍक्टर त्या काळात तसं म्हणजे देवानंद, अच्छा. हा. राज कपूर, हा. प्रीती कपूर, अच्छा. हा. वैजंतीमाला, हा. वैजंतीमाला. आता तुम्ही कोणती मूवी पाहिली आतापर्यंत? तुमच्या थिएटर असायचे ना? थिएटर थिएटर होते की. होते ना? तुम्ही कुठे कोणकोणते मूवी पाहिले थिएटर मध्ये जाऊन? थिएटर मध्ये त्या काळात इथं कोल्हापूरला आले की आम्ही बघणार, आणि तिथं पण आम्ही पिक्चर बघत होतो. आमच्याकडे पिक्चर असायचे. त्यावेळेस पण कोणते पिक्चर आहे त्यावेळेला? आता नाव उलट पैगाम एक मला आवडलं त्या काळात. अच्छा. पैगाम. परत धूल का फूल म्हणून एक पिक्चर होत. अच्छा. त्याच्यात ते दिल मेरा एक आसमान का पंछी है गगन में, एक दिन पोहोचेगा चांद पर, असं काहीतरी गाणं आहे. ते मला फार आवडलं ते. आणि परत राज कपूर, आणि मराठीमध्ये चंद्रकांत मांढरे, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, आणि ही शोभा खोटे, आणि शशी कपूर ही नंतर आली सगळी. प्राण होता. अच्छा. प्राण. आणखीन दिलीप कुमार. अच्छा. आणि असं आता त्या काळातलं आठवत नाही. आणि काका तुम्ही देशप्रेमींना आजच्या पिढीला काय संदेश देऊ इच्छिता? आजच्या प्रत्येकानं स्वतःच्या काय सांगा एक संदेश देता. प्रत्येकानं बाहेरचं खाणं कमी करावं, जे फास्ट फूड आजकालच्या जीवनात जे झालेलं आहे, आणि फक्त दिवसातून 2 वेळा जेवण करावं, आणि ताजं घरचं अन्न खावावं. पहिली म्हणजे माझी कळकळीची विनंती आहे, म्हटलं तरी चालेल, की बाहेरचं अन्न हे कमी करावं. वेळ प्रसंगी तुम्हाला जरी लागलं, भूक लागली, तर ते बाहेरचं खावा, नाहीच नाही, वेळेला सगळं खाल्लं पाहिजे. पण तेलकट तुपकट जर असलं तर ते जरा कमी खावा. आणि तुम्ही आता हल्ली वडापाव वगैरे वडापाव खावा भुकेला, त्या वेळेला खाल्लं पाहिजे. पण आता वडापाव खाल्ला आणि लगेच 2 तासानं आणखीन जेवण केलं असं नको. एकदा वडापाव खाल्ला ना जेवणाच्या वेळेला परत भूक लागेल तोपर्यंत 4 तास तरी त्याच्यानंतर खायचंच नाही. आणि घरातलं जेवण आपल्यासाठी बनलेलं असते. घरात तुम्ही खावा, ते पोट भरून. ते सुद्धा दिवसभर खात बसायचं नाही आहे. जेवणाच्या वेळेला एकदा सकाळी ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, संध्याकाळी तुम्हाला चहा पाणी काय असेल ते थोडंसं, ते सुद्धा पोट भरून नाही, थोडंसंच खायचं. संध्याकाळी जेवण नॉर्मल. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दिवसभर खात बसताय. हल्ली दिवसभर खायला मिळतंय, त्या काळात आम्हाला मिळत नव्हतं. आणि काका तुम्ही बोलत होता की नाही का, आजकालची पिढी आईवडिलांकडे बघत नाही बघत. तुमच्या वेळेस कसे बघायचं? तुमच्या वेळेस होतं का तसं? नाही, आमच्या वेळेला बघत होते लगेच. आम्ही एकत्र कुटुंब. आताच्या आणि तुमच्या ह्याच्यामध्ये काय फरक आहे? आता एकत्र कुटुंबच नाही आहेत ना. नाही, आमच्याकडे एकत्र कुटुंब होते. आता माझी मुलं मी इथं सोडूनच मिलिटरीमध्ये नंतर गेलो ना. माझ्या मुलांना आमचे भाऊ सगळे बघायचे, तेच मारायचे, ते शाळेत पाठवायचे. आता असं नाही की माझा एकच मुलगा आहे, म्हणजे आमच्या भावाची पण पोरं असायची ना, त्या पोरांनी पोरं वाढायची. आता काय झालंय, आमच्या पोरासनी एकच मुलगा आहे, त्याचे तर लाड सगळे चालले. हे दोघं आई बाबा कमवतात आणि त्या एका मुलासाठी खर्च करतात. आम्ही एकदा एक मनुष्य कमवायचा आणि 10 बसून खायची. आता 2 कमवतात आणि एकासाठी खर्च करतात. त्याला कशाची काही कमतरता मिळतच नाही. आणि कट काढायला जमत नाही. भूक लागली, बाबा 1 तासभर थांब, पाणी पी, तर नाही जमत. तर लगेच हॉटेलमध्ये जाऊन पैसे असतात, हॉटेलमध्ये खाऊन येतोय. आणि वडील त्याला पैसे देतात.
बरं काय चुकलं काय, मी खायला दिलं म्हणतो, तर असं नाही आहे, असं नाही. तुम्ही काय म्हणता की नाही का आता माणुसकी राहिली नाही, तुमच्या वेळेस खूप माणुसकी व्हायची, देवाणघेवाण राहायची. हो, माणुसकी होती त्याकडे माणुसकी होती. माणसाला तो कुठल्याही भाषेचा, लिंगाचा, कुठल्याही स्टेटचा असला तर माणसाला पहिले विचारत होते. आम्हाला एक ड्रेस, आमच्या अंगावर एक मिलिटरीचा ड्रेस असला ना, दुसरा मिलिटरीचा ड्रेस वाला भेटला की आम्हाला आनंद वाटायचा. आम्ही त्याच्या जवळ जायचो, तो माझ्या जवळ येणार. पण हे सिव्हिल मध्ये असं व्हायचं नाही. सिव्हिल मध्ये एका स्टेशनची एका भाषेची जरी असली तर ती लवकर आपल्या मिसळायची नाही. आम्ही हुडकत जाणार की मराठी बोलणारा कोण आहे काय म्हणून, कारण त्याच्याबद्दल आम्हाला आत्मीच आणि त्याच्यावर आम्ही लगेच विश्वास टाकणार. त्याचे म्हणजे विश्वास तेवढा नाही, पण बाबा तो हा माझा माणूस आहे एवढं तरी मनात यायचं. कुठली जर वस्तू मिळाली तर पहिले आम्ही त्याला द्यायचे, बाबा हे माझ्याबरोबर तू भाकरी खा, तो पण मला देणार भाकरी, असं असायचं. हल्ली पैशाला किंमत फार लागेल. मग काय तुम्हाला काय वाटतंय की आमच्या प्रेक्षकांना सांगा, आजच्या पिढीला सांगा की त्यांनी मुलांसाठी काय करायला पाहिजे? मुलांना कंट्रोल केलं पाहिजे एक, आणखीन त्यांच्या सगळ्या सवयी कड काढायला लागलं पाहिजे. आता आम्हाला मला बापाला आणि ह्यांनाच कड निघत नाही, लगेच पैसा असतो लगेच इशी बसवतात. पंखा तर आहेच आहे, खाली झाडं आता नाही आहेत, झाडाच्या सावलीमध्ये बसायला किंवा झाडाच्या हवेमध्ये गारवा मिळतो, ते काही तुम्हाला उपभोगायला ते सुख नाहीच आहे तुम्हाला. आणि तुम्ही पंख्याखाली बसता, लगेच पोराला जरा उकडायला गेले की लगेच इशी आणून बसवता. बसवा नाहीच नाही, पण त्याला कड झाला एखादं वर्ष बाबा जाऊ दे, थोडक्यामध्ये त्याला प्रसिद्ध जाणीव करून द्या. प्रत्येकाला ही जाणीव झाली पाहिजे आणि त्याचं ते मिळवून करू देत की तुम्ही दिलं का नाही ते उद्या ते काय करणार. आणि असं सगळं मिळत गेल्यानंतर आई वडील आता शिक्षण दिलेलं आहे, ते सगळे पास झाले, इथे जातात फॉरेन मध्ये, इथं बसतात आई वडील की बाबा काय करायचं, कोण आम्हाला बघणार नाही म्हणून. म्हणजे यांनीच आपल्या पायावर दगड मारून घेतलेला असतोय. आम्ही तेच केलेलं आहे सगळ्यांनी की शिक्षण दिलं, त्यांच्या सगळ्या फॅसिलिटी सगळ्या दिल्या, ती शिकलीत गेलीत. आता ती तिकडे पोरबाळ घेऊन आहेत, आम्ही इकडे आपलं राम राम म्हणत बसलोय. काका, तुमच्या ह्या देश सेवेला, तुमच्या त्या त्यागाला माझा नमस्कार. आणि तुम्ही इथं वेळ काढून हे सारखे संवाद म्हणजे टाइम दिला, त्यामुळे मी तुमचे आभार मानतो आणि धन्यवाद.